नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. बलात्काराचा आरोप करणारी महिला पत्नी असल्याचा महावीर काळे यांचा दावा. 8 महिन्यांपूर्वी लग्न झाल्याचा दावा. बलात्काराचा आरोप खोटा असल्याचं स्पष्टीकरण, मात्र लग्नाचा फोटो उपलब्ध नाही. ऊसतोड करारावर पत्नी म्हणून नोंद. केवळ करारावर अंगठा असल्यानं पती पत्नीचे नाते कायदेशीर ठरणार का? आरोप प्रत्यारोपांनी खळबळ. पुढील कारवाईकडे लक्ष. जवळजवळ तुम्हाला सांगतो 7 ते 8 महिने झाले. 7-8 महिन्यापूर्वी लग्न झालंय लग्न तुमचं. झालेलं. कुठं झालं लग्न? संगोबा. संगोबा. हो. काय लग्नाचे फोटो बिटो असतील की? फोटो नाही. फोटो नाहीत. मग तिथं नवरा नाही म्हणते, मग ते तुझ्याकडे काहीतरी पुरावा असेल की लग्न झालंय म्हणून? आहे ना, काय पुरावा आहे? पंच पण आहे आणि तुम्हाला सांगतो हे सुद्धा सिद्ध, म्हणजे नोटरी बिटरी सगळं केलेलं सिद्ध आहे ना. ती सिद्ध करा. नोटरी कशाची आहे? ऊसतोडीची उचल कामासाठी उचल घेतलेली. या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप. परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक. आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील. आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील. पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील शिरगीरवाडी येथील महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपाला आता वेगळं वळण मिळालंय. बलात्काराचा आरोप करणारी महिला आपली पत्नी असून सुमारे 8 महिन्यांपूर्वी तिच्याशी लग्न झालं आहे, असा दावा करमाळा तालुक्यातील महावीर काळे यांनी केला आहे. तसेच महिलेनं केलेले आरोप खोटे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी धमकी देऊन दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला होता. त्यानंतर घरावर हल्ला झाल्याचंही सांगत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलेनं केली आहे. या आरोपांनंतर महावीर काळे यांनी आपली बाजू मांडत संबंधित महिला पत्नी असल्याचा दावा केला आहे. महावीर काळे यांच्या म्हणण्यानुसार दोघांचे सुमारे 8 महिन्यांपूर्वी लग्न झालं आहे, मात्र लग्नाचे फोटो आपल्याकडे उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या पत्नी असल्याच्या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान ऊस तोडीसाठी करण्यात आलेल्या करारपत्रावर संबंधित महिलेचा पत्नी म्हणून उल्लेख असून त्यावर तिचा अंगठा असल्याचा दावा महावीर काळे यांनी केला आहे. ऊसतोड करारावरील नोंद पुरावा ठरणार का? केवळ ऊसतोडीच्या करारपत्रावर एखाद्या महिलेचा पत्नी म्हणून उल्लेख असणे हे वैवाहिक नात्याचा कायदेशीर पुरावा ठरते का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एकीकडे महिलेनं बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे, तर दुसरीकडे महावीर काळे यांनी ती आपली पत्नी असल्याचा दावा करत आरोप फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले असून पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पहा काय म्हणाले इतर नातेवाईक. तुझं नाव आणि गाव सांग. महावीर पानाचंद काळे, कुठले राहणार? तरडगाव, तालुका कोणता आहे? करमाळा, जिल्हा सोलापूर. काय प्रकरण झालं? साहेब प्रकरण काय सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो कसं झालं. आमचं लग्न झाल्यानंतर मी बायको आणायला, म्हणजे कुणा बरोबर लग्न झालं? रोहिणी. आता त्याचं नाव सांगू का माझं? बरोबर. अरे बाबा, लग्न कुणा बरोबर झालं त्याचं नाव सांग. रोहिणी धर्मेंद्र शिंदे. कुठले ते राहणार? शिरगिरेवाडी. कधी लग्न झालं? जवळजवळ तुम्हाला सांगतो 7 ते 8 महिने झाले. 7-8 महिन्यापूर्वी लग्न झालंय लग्न तुमचं. झालेलं. कुठं झालं लग्न? संगोबा. संगोबा. हो. काय लग्नाचे फोटो बिटो असतील की? फोटो नाही. फोटो नाहीत. मग तिथं नवरा नाही म्हणते, मग ते तुझ्याकडे काहीतरी पुरावा असेल की लग्न झालंय म्हणून? आहे ना, काय पुरावा आहे? पंच पण आहे आणि तुम्हाला सांगतो हे सुद्धा सिद्ध, म्हणजे नोटरी बिटरी सगळं केलेलं सिद्ध आहे ना. ती सिद्ध करा. नोटरी कशाची आहे? ऊसतोडीची उचल कामासाठी उचल घेतलेली. त्याच्यावर काय ती लग्नाचा पुरावा आहे का? ती लग्नाचा पुरावा होऊ शकत नाही. लग्नाचा पुरावा काय आहे? लग्नाचा पुरावा पंच आहे ना. हम्म? पंच आहे ना. कुठले आहेत पंच? पंच पण त्यांच्या म्हणजे वाडीतलेच आहे, शिरगिरे वाडीतले. ते आलेत का इथं पंच साक्षी द्यायला? काटेवाडी तुम्हाला आलेले आहेत. काटेवाडी, परत करमाळा आणि शिरगिरेवाडीतले आणि कारल्यातले. काय पंचाचं नाव काय? पंचाचं नाव दिचंद भाषा शिंदे आणि सैदास निजाम काळे, वैभव मदन काळे आणि विलास बिरक्या शिंदे. हे तुमच्या जे काय असेल धार्मिक रीतिरिवा परमाना लग्न झालंय का? आमच्यातलं. हो. बरं. ईश्वर गल्या शिंदे. बरं, आता त्यांनी तुझ्यावर आरोप केलेला आहे, तर त्याबद्दल तुला काय म्हणायचंय?
बोल ना. सगळं खोटेच आहे ना. सगळं खोटे माझी नाटक लग्नाची बायको आहे, माझी माझ्या लग्न केलंय म्हणून लग्नाची बायको आहे साहेब. आणि तुम्हाला उचल सांगतो घेतली आम्ही ऊसतोडीला जाऊ असं बोला नाही रे पण. उचल घेऊन आम्ही ऊसतोडीला चाललो, तेवढ्यात ते पैसे बिसे सगळे बलात्कारचा ते मुद्दाच घेऊन नाही गेले आहे. साहेब. आणि बलात्कारचा मुद्देच नाही. त्यांनी बलात्काराचा तुम्ही मुद्दा तुम्ही आहे, थांबा, काय बाकीचं सुद्धा- त्याला बोलू द्या जरा. ते- त्यांनी दोघांवर आरोप केलेले आहेत बलात्कार केला म्हणून. हो साहेब, बलात्कार केलेला असं काही सुद्धा नाही. पंच असे समोरासमोर आहेत. बलात्कार वगैरे काही सुद्धा नाही. ह्याच्यात खोटे नाटक केसेस चालू आहेत साहेब. बरं, आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी आंबी पोलिसात तक्रार केली म्हणून तुम्ही 5-25 लोकांनी त्याच्या घरावर हल्ला केला म्हणून परत दुसरी एक तक्रार आहे, तुम्ही तिथं मारलेला व्हिडिओ आहे सांगतो त्यांच्याकडे. साहेब, तुम्ही सगळं सांगते रेल करता म्हणजे किरकिर वगैरे काय सुद्धा झालेलं नव्हतं तिथं. ज्यावेळेस माझी गाडी तिथं राहिली होती आणि तिथं माझा बंधुराज बारका तिथं गेला होता आणि त्यावेळेस बंधुराजचा सासरा सुद्धा सिरगिरवाडीतच होता, म्हणजे त्यांच्या शेतीत काम करीत होते. त्यावेळेस भावाला हाणमार केल्यामुळं चालू असल्यामुळं दाजी तिथं गेले आणि त्यांचा सासरा तिथं गेला. तिथं दाजीला सुद्धा मारहाण केली. इंद्रजित विलास शिंदे, म्हणजे बंधुराजचं नाव सुधीर पानाचंद काळे, त्यांच्यावर मारहाण केली साहेब. त्यांना कोणी मारलं मग? त्या लोकांना कोणी मारलं? भांडणं लागलीच होती साहेब, म्हणजे एकमेकांना असं त्यांनी आम्हाला हाणलं आणि आम्ही सुद्धा त्यांना असं झालेलं होते. झटापटीत झालेलीच होती. खाली पडले असं. बरं, आता तुला काय म्हणायचं नेमकं ह्या प्रकरणात? तुला काय म्हणायचं? मला ह्या प्रकरणात असं बोलायचं साहेब की ह्या खोट्या नाटकीशी करते ते. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव इलास बिरक्या शिंदे. कुठले तुम्ही राहणार? मी राहणार शिरगरवाडी, मुगाव शिरगरवाडी. बरं, हा काय अतिक्रम मी करून तिथं राहिलो. कुठं राहिला? हा, हा शिरगरवाडीला. तुमचं आणि महेंद्रचं नातं काय? हा धर्मेंद्रचं? पोरगा, हा, धर्म्या पोरगा कुणाचा? माझा. हा, हे 7 पोरं मला इथं साहेब. 7 पोरं असून तुम्हाला सांगतो रोज एक बाई संग ही भांडण, रोज उठून काय कर, रोज उठून एक बाई एक घर लागत त्याला भांडणं करा. नाव आणि गाव सांग तुझं. इंद्रजित विलास शिंदे, राहणार शिरगिरवाडी, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद. काय प्रकरण झालं? प्रकरण असं झालं की ती पोरगी जी आहे का नाही, कोणती? ती रोहिणी धर्मेंद्र शिंदे, हा, त्या पोरीला दुगर 4 नवरं झालेलं होतं साहेब. आणि 4 नवरं होत असताना तिने त्या नवऱ्याला ह्या बी नवऱ्याला घेऊन गेली. 5 पंचांनी काय केलं, आमच्या जातीत तिला हरातुरा करून दिला. आणि महावीर पानाचंद काळे ह्या दोघांनी नवरा बायकोनी तर घेऊन आईबापाकडे उचल घेऊन आली. आणि उचल घेऊन आल्यानंतर महावीर काळे तिथे आले, बोलून घेतले. बोलून घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला बांधून आंबी पोलीस स्टेशनला नेले. त्याच्या हातात हत्यार दावलं आणि फोटो काढला आणि आंबी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि बलात्कार, तुम्ही थांबू ना, तुम्ही मध्ये बोलू नका ना. बलात्कार तिने केसीचा दावा दिला. 3 जणांची नावं दिले तिने. नुसतं ही सगळं खोट आहे. त्याला किती नवरे झाले म्हणतात? त्याला 4 चार नवरे झाले. कुठले झाले? एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे का कुठले कुठले ते झाले? एक नटू निमिनाथ काळे, हा? निळकंठ निमिनाथ काळे. दुसरा सागर काजा काळे कोंदवडी. तिसरा परवीन पानाचंद काळे. चौथा महावीर पानाचंद काळे. पहिले एक मिनिट, पहिले जर 4 लग्न झालते तर ह्या महावीरनं परत कशा त्याच्यामुळे लग्न केलं? 4 चौघांनी ती पोरगी म्हणायची की दारुड्या नवरा मला नको आहे, मी नांदणार नाही. समक्ष ही आमच्या जातीत 5 पंच त्या बाईनी यावा आणि खरं खरं काय आहे ती सांगावा. तुमचं नाव आणि गाव सांगा. ललिता इंद्रजित शिंदे, राहणार कवडगाव, शिरगिरवाडी. शिरगरवाडीचे आहेत तुम्ही? बरं, तुमचं आणि ते त्याचं काय नातं काय आहे तुमचं? आम्ही जावा इथं दीर आहे आमचा. कोण नाही धीर? धर्मेंद्र विलास शिंदे.
सक्का धीर आहे का? हा बरं काय झालं त्या दिवशी, काय प्रकरण घडलं होतं? काही प्रकरण म्हणजे ती बाई आम्हाला वागूनच देत नाही हो सर, तिथं कसलंच वागून देत नाही. आमच्या लेकरांना बिन आम्हाला बी नुसतं उठकळा आणली त्या बाईने. बरं काय काय तुम्हाला वाटतं, काय मागणी आहे आता तुमची? आमची मागणी की त्या बाईची केस साहेबांनी सगळा विचार घेऊन, 4 चौघाचा विचार घेऊन, 4 गावची लोक बोलून त्याची चौकशी करून त्या बाईची केस घ्यावा. ती चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.